येता जाता दिसते ती, पाहताना तिला माझं क्यूट क्यूट दिसते ती, नसताना भास तिचा नाही ॲटिट्यूड तीच पाहिजे, लाखामध्ये एक जणू तिच्या संग लाईफ आपली सेट पाहिजे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये। जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता। आणि तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता। तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं, जे काही मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात। इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला आधीच काही लिरिक्स PNG आणि काही ग्रुप्स ॲड करून दिलेले आहेत। तर तुम्ही सर्वात आधी काय करायचे, ग्रुपमध्ये फोटो लावायचे। त्यासाठी काय करायचे, कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्याच्यानंतर शेवटी यायचं, जी काही फोटोची लेअर आहे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो, जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे। त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या। तर मी फटाफट फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावलेले। आता काय करायचे मित्रांनो, समोर यायचे, 7.21 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचे आणि जी काही फोटोची लेअर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचे। त्यानंतर जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला खाली घ्यायचे। जी काही मी PNGच्या खाली शॅवर दिलेला आहे त्याच्या खाली घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे, इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचे आणि जी काही फोटोची लेअर आहे हिला इथपर्यंत ओढून घ्यायचे आणि जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला शॅवरच्या खाली घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो, एवढं झाल्याच्या नंतर 15.6 सेकंदाच्या बिटमार्क समोरील जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना फोटो लावायचे। फक्त काय करायचं मित्रांनो, तुम्ही जे काही मी समोर तुम्हाला लिरिक्स PNG ॲड करून दिलेले आहेत, 22.20 सेकंदाच्या समोरील जेवढेही PNG आहेत त्यांना तुम्ही काही करायचं नाही, बाकी जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावायचे। तर त्यासाठी काय करायचे, 15.6 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचे, समोरच्या बिटमार्कवरती यायचे आणि फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक बिटप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे। तर मी फटाफट फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक बिटमार्कप्रमाणे फोटो लावलेले आहेत। आता काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे। त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर पहिल्या इफेक्टवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, आपला शेक बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो समोर यायचे, 7.21 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, खाली यायचे आणि इथून समोरील जे काय आपले 2 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा। त्यासाठी काय करायचे, फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपले इथं 2 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथून बॅक निघायचं आहे, आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर दुसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो समोर यायचे, 15.6 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि आता इथून समोरील जेवढे 22.20 सेकंदापर्यंत फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो।
तर बघू शकता मित्रांनो, जे काय आपले 22.20 सेकंदापर्यंत फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता काय करायचं, इथून बॅक यायचं आहे, आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर 3 नंबरच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, समोर यायचं आहे. समोर मित्रांनो आता 22.20 सेकंदाच्या समोरील एक PNG आहे, तिच्या समोरील आता जेवढे आपले राहिलेले फोटो आहेत PNG सोडून आता त्या फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आता जे काही आपले राहिलेले फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक फोटोना इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता काय करायचं आहे, याला सेव्ह करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. आणि मित्रांनो, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. आपली इंस्टाची ID SD क्रिएशन मराठी आहे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.